हाय हॅलो नमस्ते, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर मी चैत्राली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आहे बाळूमामाचा व्हिडिओ. पण काय झालं ना, हे व्हिडिओ काढलेला एक मला वाटतं 8-10 दिवस झाले असतील. आमच्या गावात बाळूमामाची बकरी आली होती. तर ही आमच्या घासात सोडली होती आत्ता इथं चरायला त्यांना. त्यावेळेस व्हिडिओ काढून घेतला होता. पण काय झालं ना, काही प्रॉब्लेममुळे व्हिडिओ एडिटिंग पण केलेला नव्हता आणि अजूनपर्यंत अपलोड केलेला नव्हता. सो म्हटलं चला आत्ता एडिटिंग करून टाकूया. तर हा व्हिडिओ जो आहे, तुम्ही म्हणसान खूप आधी बाळूमामाचे व्हिडिओ टाकले आणि हा व्हिडिओ आता टाकते. तर हा व्हिडिओ टाकायचा होता पण टाकणं झालं नाही, म्हणजे काय प्रॉब्लेममुळं. सो त्याच्यामुळे मी आत्ता टाकते. म्हणजे 10-12 दिवसाच्या नंतरनं व्हिडिओ अपलोड करते. तर बघा, बाळूमामाची बकरी आमच्या गावात आली होती बसण्यासाठी. म्हणजे बागा 16 नंबर असं होतं, 16 नंबरचं होतं. आणि मग ते आली होती चरण्यासाठी. मग त्यांना घासात सोडलं होतं चरण्यासाठी. बघा हत्ती घास आहे तिथे. तर खूप उन्हाची आली होती. मग मी त्यांना त्यांच्यापाशी सरबत करून दिला होता, कारण त्यांना पिण्यासाठी, आणि पाणी पण दिलं होतं. सो आता ते चालले तिथं बकरी चरायला. तर ते म्हणले मी थोडं इथून माघारी येईपर्यंत मी पण जातो त्यांच्याबरोबर. मग ते पण चालले ते आता बकरी तिकडे पलीकडं सोडायला, म्हणजे चरण्यासाठी चालले ते. आता बघा किती लांबपर्यंत येतं एवढी सगळी बकरी. म्हणजे ही काय म्हणतात बरं, ते काहीतरीच बोलतात बघा, घोळका असतो तो मेंढ्यांचा खूप, पण तो सगळा नाही आहे. तर बघा हे मागून चालले बकरी त्यांना राखू लागा थोड्या वेळ, कारण बाळूमामाची बकरी राखलेलं चांगलं असतं म्हणून. तर हा एकच घोळका नव्हता, म्हणजे खूप बकरी होती. पण ते कसं प्रत्येकीकडे एक 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 घोळका असा पाठवलेला होता. त्याच्यामुळे मग आमच्या इथं हे आली होती बकरी चरायला. तर आता बघा किती लाईन लागली होती तिकडनं पार. तर बघा बाळूमामाची बकरी आमच्या गावात बसायला आलेली आहेत इथं. काल आले तर इथं आणि आज इकडे चरायला आली होती. तर आम्ही पण आमच्या हत्ती घासात आणि ऊसात पण सोडले होते. तर ऊस तर काही खात नाहीत, पण सोडली होती तरी पण सगळीकडून फिरून गेली रानातून. खूप छान वाटलं त्यांचं पायाही पडलो. आणि त्यांना जे बाळूमामाच्या बकऱ्याच्या मागं होती त्यांना सरबत ही करून दिला. तर आम्ही संध्याकाळून जाणार आहे आता आरतीला. हे कामाला जर नाही गेले ना तर जाणार आहे, आणि कामाला गेले तर मग बघू उद्याच्याला जाता येईल. तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच, पण तरीसुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करा. आता पण माघारी येतील चरून आल्याच्या नंतर पण व्हिडिओ जर काढला तर काढणार आहे. तर नक्की बघा. आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आता परत बकरी आता चरून चालले तर इथं. ते पण गेले होते थोडंसं, ते पण गेले थोडं वळू लागाय तिकडे. येतात बघा ते तिकडनं. तुम्हाला सुरू देत नाही बघा. तुम्हाला सगळं ते ताट सांगू टाकते. तुम्हाला तिकडे चहा देतात ते. तिकडे आत्या त्यांना ओवाळतात इथं. तिकडे चराय गेले ते चरून आता माघारी आले ते बघा. इकडं परत सोडले तिथं घासात. ते मेंढके बसलेले आहेत सगळे.
काय मेंढ गायला बघा. हा ते मारी इकडे त्याचं काय सांगता येत नाही ते मेंढ बस येऊ द्या की कथा व्हिडिओ काढ. व्हिडिओ काढला की हो ते बघा किती करा चहा प्यायचा असेल त्याला. हो इथं काय खात्यात येतं ही बघा इथं शेंगा गहू 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 सांगले होतं ना. नाही का बालिंग नाही का त्याच्यापेक्षा फोटो काढायचा ते नाही वर बघत. तर बघा आता आम्ही चाललेलो आहे बाळूमामाच्या आरतीला आणि तिथे खूप आज गर्दी असणार आहे. तर तुम्हाला मी ते दाखवते. चला ह्यांना म्हणते चला चला तर हे बसले तर तिथंच मोबाईल बघत. ओ उठा की चला. कधीपासून आम्हाला सांगतात उरका उरका आणि आम्ही पटकन उरकलं तर अजून हेच उठले नाहीत. हो चला. तर आता आम्ही चाललोय आरतीला बाळूमामाच्या आणि तुम्हाला तिथलं सगळं काही दाखवते आरतीतलं. पण तरी बघू. सो चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा व्हिडिओ. आर्यन म्हणतोय मला नाही गार लागत. मी आणि आर्यननी काय जर्किंग नाही घातलेलं. लय छान आहे. बर बर. तर बघा आता आम्ही चाललेलो आहे आणि हे गेले आहेत खाली दिसत नाहीये तिथं अंधारात झाडाच्या सावली पडली त्याच्यामुळे दिसत नाही. सो चला कंटिन्यू करा. तर बघा आता आलेलो आहे आणि गर्दी बघा किती. बघा बाळूमामांचं प्रवचन सांगतात तिथं. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. इथे बघा आता आम्ही रांगेत लागलेलो आहे पाया दर्शन घेण्यासाठी बाळूमामाचं. अशीच लाईन आहे. आम्ही पार लांब आहे. यायचं आहे आणि एक सॅमसंगचा मोबाईल आहे. कोणाचा हरवला असेल त्याने माईक पशी येऊन मोबाईल घेऊन जायचा आहे. एक टू व्हीलरची चाबी पण आहे डिलक्स गाडीची. कोणाची असेल तर येऊन घेऊन जा. बाळूमाचा घोडा बघा इथे किती शांत थांबला. किती छान दिसतंय. हॅलो ज्या भक्तांना उद्याच्या सकाळच्या महाप्रसादासाठी देणगी द्यायची असेल तर माईक कशी यायचं आहे. इथं बघा बाळूमामाची बकरी. ज्या महिलांचं जेवण झालं असेल त्यांनी भांडेकरांची सेवा करायची आहे. 5 मिनिटं
तर बघा सगळी बकरीच इथं. बागा नंबर 16 आहे बरं का. नाही तर काही जण विचारतात किती किती. पाया पडा नु. चला. तर बघा आता आलो एवढ्यातच बाळमावरून आरतीवरून आणि देवाचा ही पण आणलेला आहे, भंडारा आणलेला आहे बाळमाचा. आणि खूप छान आरती ही सगळं झालं. परत बाळमाचा महाप्रसाद खाल्ला आणि आता किती वाजले 10:30 वाजले. तर आता आलोय सगळे घरी, ते आहेत तिथं. तर चला, आजचा व्हिडिओ जो होता तो इथंच मी एंड करते. जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल. तर चला, बाय बाय सगळ्यांना. बाय करता येत नाही बरं का, भंडारा आहे. बाय सगळ्यांना.